शेतकऱ्याच्या इज्जतीचे ढिंडवडे मांडण्यात येईल, बाजारामध्ये शेतकऱ्याची इज्जत चव्हाट्यावर मांडण्यात येईल, ती या सरकारद्वारे होत आहे। अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असतील आणि सत्ताधारी 13 आमदार लोक शांत जर बसत असतील आणि हे जर फक्त अजित पवारांचा रोष उडू नये म्हणून शांत बसत असतील आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असतील तर पुढच्या वेळेस सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्या ठिकाणी शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला सांगतो आहे। याचे तुम्हाला खूप वाईट परिणाम होतील, हे तुम्ही लक्षात घ्या। 7 आमदार अजितदादा तुम्हाला दिलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही राज्यकारभार करतो असं सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून त्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढले होतं, याचा विसर त्या ठिकाणी पडलेला आहे। फक्त छत्रपती शिवरायांचं नाव वापरतायत, मात्र सत्ता वापर करत असताना ती मोगलाई पद्धतीनं वापरली जाते आहे। नाशिक मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जंगम स्थावर मालमत्ता त्या ठिकाणी जप्त करण्यात येत आहे। याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? ती नोटीस कशी मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कडून नोटीस पाठवली, कर्ज भरा, पण नोटीसीला दाद दिली नाही। पुढे संबंधित अधिकारी यांनी या संबंधात आपली अनेक वेळा भेट घेतली, पण दाद दिली नाही, परतफेड केली नाही। त्याच्यानंतर यावरून असे दिसते की सरळ मार्गाने बँकेचे कर्ज परत करण्याची तुमची इच्छा दिसत नाही। ते वाक्य बघा कसे येतं, सरळ मार्गाने बँकेचे कर्ज परत करण्याची तुमची इच्छा दिसत नाही, त्यामुळं आपणाकडील थकीत कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम त्या कलमा टाकलेल्या आहेत आणि त्या कलमांमुळे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आपली जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून कर्ज वसुली करणे क्रमप्राप्त झाले आहे। अशा पद्धतीचे आदेश हे मोगलाईमध्ये जायचे, शिवराईमध्ये त्या ठिकाणी जात नव्हते, शिवशाहीमध्ये जात नव्हते, मोगलाईमध्ये हे व्हायचं। त्याच्यानंतर आपण काही अडथळे निर्माण केल्यास, मालमत्ता जप्त झाल्यास, शांतता भंग केल्यास किंवा तसा आम्हाला संभ्रम वाटल्यास किंवा असे काही होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येईल। पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येईल। लिलावाने मालमत्ता जप्त करण्यात येईल, तिचा लिलाव करण्यात येईल, म्हणजे शेतकऱ्याच्या इज्जतीचे ढिंडवडे मांडण्यात येईल, बाजारामध्ये शेतकऱ्याची इज्जत चव्हाट्यावर मांडण्यात येईल, ती या सरकारद्वारे होत आहे, या सरकारच्या त्या ठिकाणी बँकांद्वारे होत आहे। पुढे महत्वाच्या गोष्टी सांगतोय अजून, मालमत्ता विक्री करून त्याची विक्री, वाहतूक खर्च, हमाली, वर्तमानपत्र, स्थानिक बोर्डावर प्रसिद्धीचा पूर्ण खर्च होणाऱ्या विक्रीतून प्रथम वसूल केला जाईल। प्रथम तो खर्च आधी प्रथम वसूल केला जाईल आणि त्यानंतर व्याज आणि मुद्दल त्या ठिकाणी घेतल्या जातील। आता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काही पत्र लिहिलेत, त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केलाय। सततची नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, द्राक्ष बागांना भाव न मिळणे, त्या बागा त्या वारा वादळ गारपीट होणे याच्यामुळे जाणे, त्यामुळं उत्पादन न मिळणे, उत्पादन न मिळाल्यामुळे उत्पन्न न मिळणे, याच्यामुळे आमचं कर्ज त्या ठिकाणी थकीत आहे। ज्या पद्धतीनं नॅशनलाइज बँका ज्या आहेत, राष्ट्रीयकृत बँका, त्या ओटीएस स्कीम देतात, वन टाइम सेटलमेंट आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीचा न्याय आम्हाला या प्रकरणामध्ये द्यावा, आम्ही ओटीएस करायला तयार आहोत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। परंतु ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीये। वसुलीसाठी बँकेने अवलंबलेल्या कठोर धोरणात कोणताही हस्तक्षेप न करण्याच्या सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। आता मला या अजित पवारांचं इतकं कधी कधी राग येतो, कारण की तुम्ही एकाकडे काय म्हणताय, राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपचे मुख्य नेते आहेत महाराष्ट्राचे। त्यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शब्द दिला की आम्ही तुमचा 7/12 कोरा करू। त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि या दोन गोष्टीमुळे शेतकरी महिलांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं। त्याच्यामध्ये निफाडचे आमदार दिलीप बनकर साहेब असतील, त्यानंतर मी तुम्हाला यादी वाचतो बरं का, 13 आमदार आहेत या नाशिकमध्ये। त्याच्यामध्ये दिलीप बनकर आहेत, ते राष्ट्रवादी अजित पवारांचे आहेत। कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, ते राष्ट्रवादी अजित पवारांचे आहेत। नरहरी झिरवळ आहेत, अन्न औषध प्रशासन मंत्री, ते सुद्धा अजित पवार गटाचे आहेत, राष्ट्रवादी। दादा भुसे हे शिवसेना शिंदे, छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादीचे मोठे नेते, सुहास कांदे शिवसेना, हिरामन खोसकर एनसीपी अजित पवार, नितीन पवार एनसीपी अजितदादा, सरोज अहिरे एनसीपी अजितदादा। त्यानंतर देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा अहिरे, राहुल अहिर हे बीजेपीचे आमदार आहेत 4। अशा पद्धतीचे 13 आमदार आहेत। आणि एक नवराष्ट्र म्हणून न्यूज आहे, मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर, त्यांनी ती बातमी लावलेली आहे।
की वरिष्ठांचे अर्थात नामदार अजितदादा पवार यांचे आदेश आलेले आहेत की कुठलीही भेडबाड न करता ती बँक डुबण्याच्या आत तिला त्या ठिकाणी सरळ करा आणि ती करण्याची जबाबदारी सरकारची असताना, शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना, शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीचा शब्द दिलेला असताना तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी करत असाल तर हे दुर्दैव आहे. ही शिवशाही नाही, ही शिवराई नाही, ही मोगलाई आहे आणि ती मोगलाई अंमलात आणत आहेत अजितदादा पवार. ज्या अजितदादा पवारांनी नाशिक जिल्ह्यांना त्या ठिकाणी 7 आमदार निवडून दिले, ज्यांचा कृषी मंत्री बसवला, ज्यांचा त्या ठिकाणी अन्न औषध प्रशासन मंत्री बसवला, छगनराव भुजबळांसारखं एवढं मोठं नेतृत्व त्या नाशिक जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करते विधानसभा मतदारसंघाचं येवल्याचं. तर अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असतील आणि सत्ताधारी 13 आमदार लोक शांत जर बसत असतील आणि हे जर फक्त अजित पवारांचा रोष उडू नये म्हणून शांत बसत असतील आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असतील तर पुढच्या वेळेस सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्या ठिकाणी शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळं अजितदादा, तुम्ही अशा पद्धतीची कठोर भूमिका घेऊ शकत नाही. तुम्ही शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे कर्जमाफी करण्याचा, ती कर्जमाफी तुम्हाला करावं लागणार आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची इज्जतीचे धिंडोडे तुम्हाला उडवता येणार नाही आणि अशा पद्धतीची जप्ती आणि वसुली तुम्हाला करता येणार नाही. हा मोगलाईचा त्या ठिकाणी मार्ग तुम्हाला अवलंबता येणार नाही. याचे तुम्हाला खूप वाईट परिणाम होतील, हे तुम्ही लक्षात घ्या. 7 आमदार अजितदादा तुम्हाला दिलेले आहेत. कर्जमाफीचा शब्द तुम्ही दिलेला आहे, तुम्ही दिलेला नसला तरी तुम्ही त्या कर्जमाफीच्या शब्द दिल्यामुळे पडलेल्या मतदानाचा फायदा घेऊन 42 आमदारांपर्यंत आमदार निवडून आणलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता असं करू शकत नाही. तुम्हाला शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. ती बँक वाचवायची जबाबदारी सरकारची आहे. सरकारनं, प्रशासनानं आणि या सगळ्या गोष्टीनं त्यांच्यातला संवेदनशील माणूस, संवेदनशील अधिकारी जागृत करणं गरजेचं आहे. या शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. अन्यथा होणाऱ्या पुढच्या आत्महत्यांना, होणाऱ्या या सगळ्या गोष्टींना जबाबदार हे नामदार अजितराव पवार आणि हे सरकार राहील, हे लक्षात ठेवा. आज एनडीसीसी अर्थात नाशिकवर ही वेळ आलेली आहे, तिथल्या शेतकऱ्यांवर ही वेळ आलेली आहे. उद्या बुलढाणा असेल, वाशिम असेल, परभणी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या सगळ्यांवर ही वेळ येणार आहे. त्यामुळे त्या कोंबड्यांसारखं करू नका. ज्याला कापायचं तोच ओरडतोय, बाकीचे शांत बसले टिकमिक टिकमिक बघत. तसं करू नका. सगळ्यांनी ऍट ए टाइम यांचा विरोध करा आणि यांचे हे षडयंत्र हाणून पाडा आणि ही मोगलाई हटवा पहिली महाराष्ट्रातून. धन्यवाद. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील.